जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। त्यामुळे जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी जालन्यात शेतकरी गजानन उगले यांनी उपोषण सुरू केलंय। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी हे उपोषण सुरू केलंय। या उपोषणाला आज खासदार कल्याण काळे यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी चर्चा करत या उपोषणाला तसेच प्रत्येक मागणीला पाठिंबा दिलाय। अतिवृष्टीमुळे झालेलं नुकसान मोठं असून अनेक ठिकाणी जमीन आणि पिकं वाहून गेली आहेत। त्यामुळे केवळ पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी यावेळी खासदार कल्याण काळे यांनी केली आहे। गजानन उगले यांच्या शेतकऱ्यांच्या संदर्भात असणाऱ्या सर्व मागण्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचं देखील काळे यांनी जाहीर केलंय। या मागण्या सरकारनं मान्य करून शेतकऱ्यांना त्वरित मदत न केल्यास शेतकरी आणि आम्ही एकत्र येऊन सरकारला मदत करण्यास भाग पाडू असा इशारा खासदार काळे यांनी यावेळी सरकारला दिलाय। आज जालना येथील आपल्या या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर गजानन उगले हे शेतकऱ्यांच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी जालना जिल्हा ओला दुष्काळ घोषित करण्यासाठी ज्या जालना जिल्ह्यामध्ये पूर्ण संबंध जिल्ह्यात अतिवृष्टी झाली त्या संदर्भात शेतकऱ्याला मदत करावी अशा वेगवेगळ्या मागण्या घेऊन गेल्या अनेक दिवसांपासून त्यांनी अन्नत्याग आंदोलन अथवा आमरण उपोषण हे त्या शेतकऱ्यांच्यासाठी उभारलेलं आहे। त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी आले। मला निरोप लागला की ते अशा शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी इथं उपोषण करताय, म्हणून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन इथे आलो आणि त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा द्यावा, किंबहुना शेतकऱ्यांच्या आंदोलनाकरता आपण सगळेजण एका व्यासपीठावर यावं यासाठी मुद्दाम त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलेलो आहे। मी त्यांच्या मागण्याच्या बाबतीत एवढंच म्हणेल की सरकारने पंचनामे करावे, जिथं पीक शिल्लक उरलं नाही तिथं कशाचे पंचनामे करावे, किंवा जमीन खरडून गेली मातीच राहिली नाही तर तिथं काय उगून येईल म्हणून तुम्ही पंचनामे करायला घेताय। सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा। शेतकऱ्यांना NDRF आणि SDRF मध्ये जे पूर्वीचे नॉर्म्स आहे किंवा पूर्वीचे जे काही नियम आहे ते शिथिल करून जास्तीची मदत कशी करता येईल ती करावी। आणि गजानन उगले यांनी ज्या ज्या मागण्या केंद्र सरकारच्या संदर्भात आहे, राज्य सरकारच्या संदर्भात आहे, सध्याच्या ओला दुष्काळाच्या संदर्भात आहे, जिरायत आणि बागायताच्या संदर्भात आहे, अशा NTV न्यूज मराठी जालना।